नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं असं कारण फार्म या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे उन्हाळा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, आज आपण कोंबड्यांना टरबूज खायला देणार आहे. जर आपण त्यांना दुपारच्या वेळी टरबूज, उन्हाळ्याचे जे फळं असते ते जर दिले तर ते चांगले राहतात. तसं दुपारच्या वेळी खायला दिलंच नाही पाहिजे. जर टरबूज, खरबूज असे पदार्थ असेल तर दिलेच चलून जाईल. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तर त्यांना पाणी पण मिळून जाते आणि त्यांचं पोट पण भरून जाते. तर मित्रांनो, आपण मार्केटमधून टरबूज आणलेले आहे. पहिले आपण ती बाहेर काढू, कापून घेऊ, व्यवस्थित धुवून आणि मग आपण कोंबड्यांना देऊ. तर चला मित्रांनो, आपण 10-12 टरबूज आहे याच्यामध्ये. आपण ते आता बाहेर काढू, पहिले धुवून घेऊ व्यवस्थित आणि नंतर कोंबड्यांना खायला देऊ. मित्रांनो, ह्याच्यावर फवारणी केलेली असते, म्हणून नाही का आपण टरबूज कधी पण धुवूनच टाकले पाहिजे. कारण की ते जर आपल्या कोंबड्यांनी खाल्ले तर ते आजारी पडू शकतात. म्हणून कधी पण आपण मार्केटमधून जे भाजीपाला वगैरे आणतो ते सगळं धुवूनच कोंबड्यांना टाकला पाहिजे. डायरेक्ट टाकला तर कोंबड्या आजारी पडू शकतात. आपण हे टरबूज कसे आणले मित्रांनो तुम्हाला सांगतो. जे मार्केटमध्ये टरबूज जरा खराब झाले असते, म्हणजे त्याला डागाडोगं लागलेले असते, ते आपण टरबूज आणलेले ते लोक खात नाही. तर मित्रांनो, जास्त पण खराब सुद्धा नाही आणायचे, जे आपले कोंबड्या पण आजारी नाही पडल्या पाहिजे. जरासे डाग लागलेले जर आणले तुम्ही जरा खराब तर चांगलं होईल मित्रांनो. जास्त सुद्धा खराब नाही आणायचे. पण याचे 2 भाग करून कोंबड्यांना खायला घेऊन, जास्त बारीक बारीक कापत नाही बसायचं. फक्त 2 पार्ट गेले तर कोंबड्या बरोबर खाऊन टाकतो तो टरबूज. हे आपले पिल्ले पण आपण पिल्लांना सुद्धा टरबूज देत आहे. उन्हाळ्याचा टाइम चालू आहे मित्रांनो, तर नाही का सावलीतच त्यांना खायला द्यायचं. उन्हामध्ये त्यांनी जात नाही दुपारच्या वेळी, त्यांनी सावलीतच जाऊ शकतात. आपण ग्रीननेट लावलेले आहे, हे आपल्या शेतला ग्रीननेट लावलेले ते शेत आपण वरतं उचलली आणि त्याने सावली तयार केली. आणि आपण इथं सगळे दुपारच्या वेळी पाणी मारलेलं खाली सगळीकडे, तुम्ही बघा. त्यामुळे थंड राहतं वातावरण आणि कोंबड्या दुपारच्या वेळी पण चांगलं राहतात. तसं तुम्हाला माहिती आहे किती रील्स वगैरे व्हायरल होतं की आमच्या उन्हाळ्यात कोंबड्या मरत आहे. तर मित्रांनो, कोंबड्या यासाठी मरतात, त्यांना जास्त गरमी जर झाली तर ते मरतात. म्हणून तुम्ही मित्रांनो असं दुपारच्या वेळी पाणी मारत जा 2 ते 3 वेळा. आम्ही सुद्धा 3 ते 4 वेळा दुपारच्या वेळी पाणी मारतो. त्यामुळे थंड वातावरण राहते आणि कोंबड्यांना जास्त गरमी होत नाही. ते स्ट्रक्चर सुद्धा बनवलेलं आपण. याच्यात अंदर पण आपण पाणी मारतो. इथे सुद्धा आपल्या दुपारच्या वेळी कोंबड्या येऊन बसतात सगळ्या. काही कोंबड्या इथं अंडे सुद्धा देतात. त्या सावलीखाली मित्रांनो आपल्या दुपारच्या वेळी काही कोंबड्या आणि पिल्ले येऊन बसतात. तर तिथं जिथं आपल्या कोंबड्या बसतात ना, त्याच्या बाजूलाच पाण्याचं सुद्धा लावायचे. उन्हाळ्यात पाणी मित्रांनो 2-3 वेळा बदलायचं आणि स्वच्छच पाणी पाजायचं. त्या अंदर जास्त कचरा नाही पडला असं पाहिजे. आणि मित्रांनो, पाणी नाही का आपण जिथून काढतो ते नाही का नेहमी नाही का थंड जागी असलं पाहिजे. आम्ही नाही का 2 मडक्यात पाणी ठेवतो, त्या कारण पाणी थंड राहते आणि कोंबड्यांना सुद्धा पाणी थंड मिळते. कोंबड्यांना उन्हाळ्यात जास्त पाणी लागते, तर भांडी सुद्धा आपण उन्हाळ्यात वाढवले तरी चालून जाते पाणी. पाणी सुकल्यापेक्षा नाही का एका जागी नाही का पाणी सांडून द्यायचं. तर जुने लोकांना पण नाही का पहिले एका जागी पाणी सांडून द्यायचे, तर कोंबड्या यायचे आणि तिथं बसायच्या. आता तुम्ही बघू शकता आपल्या कोंबड्या किती चांगल्या प्रकारे बसलेल्या आहे. उन्हाळ्यात अंडे कमी देतात कारण की त्यांना गरमी होते. तर तुम्ही असं केलं तर तुमच्या फार्मवर अंडे पण टिकून राहील मित्रांनो, जास्त अंडे देईल. नाही का मित्रांनो, जे कोंबड्यांच्या अंगावर पिसं हे ते झालेले आहे ना, तर त्यांनी ते मातीत खेळून नका मित्रांनो सगळं पिसं विसं निघून जाते कोंबड्यांच्या अंगावर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आजचा गावरान फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे नसेल ते मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुमच्या फार्मवर पण अशीच काळजी घेत राहा. उन्हाळ्याचा टाईम चालू आहे, कोंबड्यांची खूप मॉर्टिलिटी होते उन्हाळ्यामध्ये. तुम्ही सुद्धा अशी काळजी घेत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.